भावे या माझ्या YouTube चॅनलवरती मी सुरभी भावे तुम्हा सगळ्यांचं मनोभावे स्वागत करते. मंडळी, नुकताच मी माझा वाढदिवस साजरा केला आणि तेव्हा लक्षात आलं, अरे च्या, आपली 40शी जवळ आली की काहीच वर्षांनी. मग मी म्हटलं की थोडंसं आपण रेट्रोस्पेक्ट ज्याला म्हणतो, सिंहावलोकन करतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता कुठे जाऊन स्थैर्य येतंय. हे बघा, स्थैर्य मी जेव्हा म्हणते तेव्हा फक्त आर्थिक नाही बरं का, कारण आर्थिक स्थैर्य आपल्याला आलंय हे खरं तर कुठल्याच वयोगटात आपल्याला वाटत नाही, पण मानसिक आणि भावनिक स्थैर्य हे खूप महत्वाचं आहे. आणि आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती मी आता म्हणू शकते की हो, मानसिक आणि भावनिकरित्या मी आत्ता कुठे जाऊन स्थिर होतीये. मंडळी, मज्जा बघा ना, आयुष्याच्या 40शीच्या टप्प्यात जवळ आलेली असताना माझ्या आयुष्याची पहिली बकेट लिस्ट मी नुकतीच पूर्ण केली आहे. आणि मग लक्षात आलं की आपलं 20-25च्या आसपास तर आपलं शिक्षण सुरू असतं, काहींच्या घरच्या जबाबदाऱ्या असतात, काहींचे जॉब सुरू झालेले असतात, पण खऱ्या आयुष्याची सुरुवात ही 30शीच्या जवळ आल्यानंतर किंवा 30शी क्रॉस केल्यानंतर सुरू होते, हो की नाही? मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं असेल, हा मग आता काय. तर आजचा व्हिडिओ असणार आहे वयाची 30शी पार केल्यानंतर करायच्या 6 गोष्टी, ज्या कंपल्सरी करायलाच हव्यात, म्हणजे आयुष्याचे पुढचे टप्पे हे खूप सोपे जातील, सुकर जातील. काही लोक म्हणतात की आपण आयुष्यात वाईटातल्या वाईट गोष्टींसाठी आपण प्रिपेअर्ड असलं पाहिजे, पण माझं म्हणणं आहे आयुष्यात खूप चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा प्रिपरेशनची गरज आहे. फॉर एक्झाम्पल, ज्या बायका नोकरी करत नाही आहेत आणि ज्या पूर्णपणे घर सांभाळत आहेत, त्यांनी जर का स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यात थोडीशी रक्कम जी तुम्ही तांदूळाच्या डब्यामध्ये ठेवत असाल ती जर का बँकेत ठेवली, तर ऑब्व्हियसली त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट रेट सुद्धा मिळेल आणि तुमची आर्थिक वाढ होत जाईल. अशात जर का नवरा म्हणाला किंवा घरचे म्हणाले की चला आपण एक वाहन घेऊया किंवा घर खरेदी करूया, आणि त्यावेळेला तुम्हाला जर का असं वाटलं की हो, ह्याच्यात मी पण थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करू शकते, मी पण माझा थोडासा माझ्या नवऱ्याचा थोडासा भार मी हलका करू शकते, तर हे जगातलं बेस्ट फिलिंग असतं. आणि म्हणून आर्थिक स्वावलंबन घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही वयोगटातले असा, स्वतंत्र अकाउंट नसेल तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब स्वतःचं एक अकाउंट ओपन करा. मुद्दा नंबर 2, 24 तासांपैकी 1 तास तरी आपण स्वतःसाठी दिलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल आता की हिला बोलायला काय जातंय, आमच्या नाईट शिफ्ट असतात, आमचे कॉल्स असतात, आमचं हे असतं, आमचं ते असतं, पण नाही. 24 तासांमधला 1 तास आपण आपल्यासाठी देऊ शकतो. त्या 1 तासामध्ये तुम्ही छान वाचन करा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, ज्याला सेल्फ केअर म्हणतो आपण, तसं करा, किंवा काही जे तुम्हाला आवडेल, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल, अशा गोष्टी त्या 1 तासात करा. सुरुवातीला 1 तास देणं जर का पॉसिबल नसेल तर सुरुवात 15 मिनिटांनी करा, की बाबा 15 मिनिटं हा फक्त माझा मी टाईम असणार आहे. याच्यात मी ना मुलांसाठी काही करणार आहे, ना नवऱ्यासाठी काही करणार आहे, ना घरच्यांसाठी काही करणार आहे, मी फक्त माझ्यासाठी वेळ देणार आहे. किंवा पुरुषांसाठी सुद्धा हे लागू आहे ऑफकोर्स, की ती 15 मिनिटं असतील ती मी लॅपटॉपवर नसेन, मी मोबाईलमध्ये नसेन, मी फक्त स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी करेन. ह्याचं महत्त्व हे आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी होतं. मी खरंच सांगते, मध्यंतरी अशी एक फेज आली होती माझ्या आयुष्यात, मला फार काही काम नव्हतं त्यावेळेला, पण मग मी विचार केला की ही मी एक संधी म्हणून बघते स्वतःकडे, आणि छान छान पुस्तकं वाचली त्या काळात, स्वतःची भाषा सुधारण्याकडे मी भर दिला, थोडासा व्यायाम करायला सुरुवात केला, आणि खूप छान त्याचे रिझल्ट मिळायला लागले. आणि तेव्हा लक्षात आलं की स्वतःसाठी आपण वेळ देणं हे किती 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 महत्त्वाचं आहे. आणि खरं अजून एक मजा सांगायला आवडेल मला तुम्हाला. आजकाल माणसांना अजिबात वेळ नाही, म्हणजे किती नाही, तर वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा HBD अशा दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला खरंच इतका वेळ नाही की हॅपी बर्थडे असं पूर्ण टाईप करायला हार्डली 10 सेकंद लागतात खरं तर, पण आजकाल लोकांना तोही वेळ द्यायचा नाही. म्हणजे किती भीषण परिस्थिती आहे बघा. पण अशाच अवस्थेमध्ये जर का तासभर तुम्ही स्वतःसाठी काढला तर तुमचं मानसिक आरोग्य तर सुधारेलच, पण घरातल्यांबरोबर आजकाल आपण सगळेच इतके गॅजेट फ्रेंडली झालोय की घरातल्या घरात असून सुद्धा लोक एकमेकांना मेसेजेस करतात आणि सांगतात जरा पाणी आणून दे.
मग ती सांगणार की स्वतः उठ आणि घे, माझा कॉल सुरू आहे वगैरे. हे खरंच कुठे घेऊन चाललंय आपल्याला सगळं? कारण ज्या लोकांसाठी आपण काम करतो, आपल्या घरातल्यांसाठी, आपल्या प्रियजनांसाठी एक छान आयुष्य देता यावं म्हणून आपण काम करत असतो, आणि तेच जर का मिळत नसेल तर काय फायदा? आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वतःलाच जर का वेळ देऊ शकणार नसाल, कितीही केलं, कितीही काही गोष्टी केल्या तरी मानसिक आरोग्य हे आजकाल पहिल्या क्रमांकावर येतं. सो माझा हा दुसरा मुद्दा, हा जे आता लोक भयंकर बिझी आहेत तरी प्लीज लक्षात घ्या, एक तास शक्य नसेल तर 15 मिनिटं 20 मिनिटं तुमच्या सोयीनुसार, मग सकाळी असतील, रात्री असतील, कधीही असतील, ती तुम्ही दिलीच पाहिजे. हेल्थ चेकअप हे वर्षातून एकदा हे केलंच पाहिजे. याचं कारण आजकाल आपली सगळ्यांचीच लाईफ इतकी फास्ट झाली आहे की आपल्याला कुठला तरी आजार आहे किंवा काहीतरी आपल्या शरीरामध्ये गडबड आहे, हे जेव्हा एक्स्ट्रीमला जातं तेव्हा आणि तेव्हाच आपण फक्त डॉक्टरकडे जातो, आणि मग कधी कधी डॉक्टरच्याही काही हातात उरत नाही काही करण्यासाठी. आजकाल बरेच वाईट बातम्या ऐकायला मिळतात की वयाच्या 30मध्ये 32 33मध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय. काही बायकांना ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे अगदी अर्ली स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, डायबिटीज आहे, BP आहे, अशा अनेक हेल्थ कॉम्प्लिकेशन्स सुरू झालेले असतात, पण ते आपल्याला कळत नाही. याचं कारण आपल्याला वरवर आपण छान दिसतो आणि आपलं म्हणणं असतं की मला काय होतंय, मी छान टकाटक आहे, पण शरीरात आतल्या आत सगळी प्रोसेस सुरू असते. सो माझं म्हणणं आहे की वर्षातून एकदा, मग कदाचित ते तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी ठरवा की तो एक दिवस हा मी हेल्थ चेकअप माझं करून घेईन, जेणेकरून काही असेल तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला त्या रिझल्टनुसार आपल्याला काम करता येईल. सो मुद्दा नंबर 3, हेल्थ चेकअप वर्षातून एकदा केलंच पाहिजे. मुद्दा नंबर 4, थोडंसं मेडिटेशनला सुरुवात करा. आता काही लोकांना मेडिटेशन म्हटलं की असं वाटतं की तासनतास डोळे मिटून बसावं, तर असं काही नाहीये. माझं मेडिटेशन करा या म्हणण्याचा उद्देश असा आहे, कारण तुम्ही मगाचपासून माझ्या तोंडून मानसिक आरोग्य असं खूप वेळा ऐकलं असेल, आणि वयाच्या ह्या टप्प्यात आल्यानंतर कळतं की इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा मेंटल पीस ज्याला आपण म्हणतो तो सगळ्यात महत्वाचा आहे. रात्री अंथरुणावर टेकल्या शांत झोप लागणे आणि दुसऱ्या दिवशी फ्रेश मनाने उठणे हे आयुष्यातली प्रायोरिटी बनून जाते एका वयाच्या सर्टन टप्प्यानंतर, जी माझी आत्ताच झाली. म्हातारी नाही झाली मी, यंग होण्याचे सिम्पटम्स येते की मला छान शांत झोप लागली पाहिजे. आणि ह्यासाठी काय, कारण बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये इतक्या गोष्टी असतात, आणि जसं म्हणतात की मनाचा वेग हा सगळ्यात जास्त असतो. मी आत्ता इथे तर नंतर थोड्या वेळाने माझं वेगळाच काहीतरी विचार सुरू असतो, आणि त्यामुळे स्वतःचं मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन हे खूप 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 गरजेचं आहे. आता मेडिटेशन म्हटलं की काही लोकांना वाटतं की तासनतास डोळे बंद करून बसायला पाहिजे, तर असं खरंच काही नाहीये. कदाचित उत्तम म्युझिक ऐकणं हे सुद्धा एखाद्याच्यासाठी मेडिटेशन असेल, किंवा कदाचित छान काहीतरी वाचन करणं हाही एक मेडिटेशनचा पार्ट असेल. पण ज्यांना यातलं काही करायचं नसेल त्यांनी शांत 5 मिनिटांपासून सुरुवात करा. 5 मिनिटं डोळे बंद करून रात्री झोपताना जर काय केलं आणि किंवा सकाळी उठल्या हे केलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळू शकेल. समजा सकाळी उठल्यानंतर केलं तर आज दिवसात मला काय काय छान गोष्टी करायच्या आहेत, किंवा आजचा दिवस छान जाऊ दे, आणि थँक्यू ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की आजचा दिवस मला दाखवल्याबद्दल थँक्यू. देवाला मानत असाल तर देवाचे आभार माना, नसाल मानत तर निसर्गाचे आभार माना. पण कुठेतरी मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे मानसिक शांतीसाठी. सो मला असं वाटतं की हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. मुद्दा नंबर 5, आत्तापासूनच छोट्या छोट्या गुंतवणुकीला सुरुवात करा. याचा फायदा तुम्हाला कदाचित 40च्या आसपास तुम्हाला जास्त लाभू शकेल, कारण 30मध्ये जर का छान, ज्याला आजकाल भरपूर SIPs आहेत, भरपूर म्युच्युअल फंड्सचे ऑप्शन आहेत, भरपूर इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत. शक्य नसेल तर किमान 500 रुपयांपासून सुरुवात करा. महिन्याला 500 रुपये बाजूला ठेवा, जे कुठेतरी छान ठिकाणी इन्व्हेस्ट करा.
आतापासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. तर काही वर्षांनी तुम्हाला त्याचे उत्तम आर्थिक लाभ मिळतील आणि आयुष्य आर्थिकदृष्ट्या थोडंसं सोपं जाईल. म्हणून मुद्दा नंबर 5, छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटनी सुरुवात करा. मुद्दा नंबर 6, वर्षातून एकदा तरी कुटुंबियांसोबत सहलीला जा. याचे अनेक फायदे बरं का. आणि जेव्हा मी असं म्हणते, कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण आपल्या कुटुंबियांना, आपल्या घरच्यांना छान आयुष्य मिळण्याकरताच आपण सगळे कष्ट करत असतो. आणि मग त्यांच्याबरोबर वेळच घालवता आला नाही तर मग या सगळ्या कष्टांचा काय फायदा. म्हणून वर्षातून एकदा मग प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे डेस्टिनेशन सिलेक्ट करा. कधी कधी तर एखाद्या गडकिल्ल्यांवरती जा. दर 2-3 महिन्यांनी गेला तर उत्तमच, पण वर्षातून किमान एकदा तरी कुटुंबियांसोबत सहलीला जा, जेणेकरून त्यांना छान वाटेल. आणि जेव्हा त्यांना छान वाटेल तेव्हा घरात आपोआपच छान वातावरण निर्मिती राहील, ज्याच्यामुळे तुम्ही छान कामावरती फोकस कराल. कामावरती फोकस झाल्यावर तुमचं काम छान होईल, तुमचं प्रमोशन होईल, इन्कम वाढ, ह्या अशा अनेक गोष्टी असतात. आणि खरं सांगू, मेंदूला सिग्नल जातो की येस आय एम हॅपी, आणि मग तो हॅपी हॉर्मोन सिक्रेट करायला लागतो आणि म्हणून तुम्हाला असं छान वाटायला लागतं. कारण अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला छान वाटण्याशी निगडीत असल्या कारणाने तुमचं फॅमिलीसोबतचं बॉन्डिंग वाढतं. फॅमिलीसोबत वेळ घालवल्यामुळे एक प्रचंड छान अशी ऊर्जा निर्मिती होते आणि कामाला परत जाण्यासाठी ती ऊर्जा खूप कारणीभूत ठरते. आणि म्हणून प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपल्या प्रियजनांसोबत, फॅमिलीसोबत एकदा तरी सहलीला जायलाच पाहिजे. तर मंडळी, ह्या होत्या 6 टिप्स किंवा 6 गोष्टी ज्या वयाच्या 30 नंतर किंवा 30च्या आसपास असाल तर करायलाच पाहिजे. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी ह्या सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी आहे की जेणेकरून आयुष्य हे थोडंसं सोपं जाईल, सुकर जाईल. कारण याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, असं जे ओळी आहेत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता की छान छान सगळ्यांचं आयुष्य जाऊ दे, सगळ्यांना उत्तम आयुष्य लाभू दे, आर्थिक, मानसिक, भावनिक स्थैर्य येऊ दे. आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. मला कमेंट करून नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून कोणकोणत्या वेगळ्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ बघावेसे वाटतील हेही मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे. आणि हो, सांगायचं राहिलं, बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि मग लगेचच तुम्ही माझा व्हिडिओ बघाल, हो की नाही. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, काही शेअर करावं असं वाटलं तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. मी आहे. भेटूया पुढच्या गुरुवारी एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.